व्हॉइस करू शकतो ना, करू ना, लाईव्ह करतो. तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत. असं तुम्हाला वाटत असेल तर असं नाही आहे, सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर आम्ही सकाळी धावायला निघालेले. तर रस्त्याचा इश्यू नव्हता हा, थंडीमुळे माझे हात थरथरत होते म्हणून कॅमेरा हलत आहे थोडासा. तर मग आम्ही आता आम्ही ॲक्च्युली आहे पालघरला. अनुरागसोबत आपण आता चाललेत अळ्याळीच्या ग्राउंडवरती. तिथे मी गेला नाही अजूनपर्यंत, तर तिथे ट्रॅक वगैरे आहे. तर जाऊन बघूया की कसं आहे, म्हणजे ट्रॅक. आणि तुला हे बोलायचं आहे का? आणि ॲक्च्युली थंडी अचानक वाढलेली आहे. आता 2-3 दिवस झाले. टेम्परेचर किती असेल? 17-18 असेल. हां, 17-18 आहे. बट आजूबाजूला जेव्हा झाडं वगैरे असतात तेव्हा टेम्परेचर अजून कमी होऊन जाते, म्हणजे थंडी जास्त असते. बिल्डिंग्सच्या ठिकाणी एवढी थंडी लागत नाही, पण झाडं वगैरे असतात तिथे जास्त थंडी लागते. तर चला आता आपण जाऊया. असं किती धावायचं आहे काय ठरवलं नाही आहे, जाऊनच डिसाईड करू किती धावायचं आहे. तर भेटूया पुढे. तर आता आम्ही इथे आलेले आहेत आणि इथे कोणीच नाही आहे, म्हणजे लिटरली कोणीच नाही आहे. इथे व्हॉलीबॉलचा कोर्ट आहे, इथे खेळायची जागा आहे, हा रनिंग ट्रॅक आहे आणि तो क्रिकेटचा ग्राउंड आहे बाजूला मोठा. तर ॲक्च्युली टायमिंग पण असं आहे, सकाळचे 6 वाजलेले आहेत. बट 6 वाजता मला वाटलं कोण एकाच जण तरी असेल, बट कोणीच नाही आहे. आणि लाईट चालू आहे नशिबाने, ते एक चांगली गोष्ट आहे तिथे. आता हा ट्रॅक आहे, रनिंगचा प्रॉपर ट्रॅक आहे. तिथे एक खड्डा पडला आहे छोटासा, पण तो आपण इग्नोर करूया. आणि हा मी जेव्हा गुगल अर्थवर मेजर केला होता तेव्हा याचा डिस्टन्स होता 150 मीटर, म्हणजे जे सर्कम्फरन्स आहे ना याचं, ते म्हणजे ट्रॅकचा डिस्टन्स होता 150 मीटर. आणि आता आपण ते स्ट्रावा तर लावणारच आहेत, तर बघूया किती राऊंड मारायचे. याचा डिस्टन्स किती आहे रे? 150 मीटर वाटते, म्हणजे मी काल गुगल अर्थवर मेजर केलं म्हणून. 150 मीटर असेल. तर मग आपण 10 राऊंड मारले तर मग 1.5 किलोमीटर होते. 10 राऊंड मारायला 10 मिनिटं लागतील. हो बरोबर, 10 मिनिट लागतील. हा ना. तर मग आम्ही तर मग किती धावायचं आहे? एक काम करू, आपल्याकडे 1 तास आहे ना आता, 6 ते 7. हो तर मग 1 तासात जेवढं धावता येईल तेवढं धावूया. ठीक आहे. मी मागच्या वीकमध्ये 7 किलोमीटर 45 मिनिटामध्ये धावलो होतो. ओके. तर मग 1 तास धावला तर आपण 8-8.5 धावू शकतो, जर असं कॅल्क्युलेशन केलं तर. हे काय ब्लॅक मुंग आहेत का? तर आता आम्ही 2 ते 3 राऊंड वॉक केलेली आणि आता आम्ही धावायला सुरुवात करणार आहेत. तर आमचं काय असं ठरलेलं नाही आहे किती धावायचं आहे, काय धावायचं आहे. 6:18 झालेत, 7 वाजेपर्यंत धावू. बघूया किती डिस्टन्स होतो. तर चला आता आम्ही स्टार्ट करतो धावायला. लेट्स गो. तर आता आम्ही जवळपास 7 राऊंड पूर्ण केल्यात आणि 7 × 150 म्हणजे जवळपास आता 1 किलोमीटर धावलेत आम्ही. 1 किलोमीटर पूर्ण झालं आहे आणि 6 ते 7 मिनटं लागली जवळपास. स्लोच धावत आहेत, म्हणजे जास्त फास्ट नाही धावत आहेत. आणि आता हळूहळू उजेड पण येत आहे. आता सनराईज होईल आणि आता पब्लिक आले थोडीफार. तर मग आता आम्ही कंप्लीट करतो आमचं राऊंड्स. तर आता 18 राऊंड झाले आहेत पूर्ण. आता हळूहळू उजेड पण होत आहे. बघूया आता अजून किती पळायचं आहे. आता किती 6:40 झालं आहे टाईम. 7पर्यंत, 7च्या आधीच थांबून जाऊ. बघूया किती होते.
काय बोलायचं आहे तुला? ऑल गुड. धावा भाई. हो, तर झालं धावून. 25 राऊंड मारले. स्टार्टिंगचे 20 राऊंड स्लो मारले. स्लो म्हणजे एकदम असं नॉर्मल पेसवरती. आणि नंतरचे 5 राऊंड थोडा पेस पकडलेला. म्हणजे काय हां नाही झालं 25 राऊंड मारले. 25 मारले. 25 खूप झाले ना. किती किलोमीटरमध्ये? 150 इंटू 25. 10 म्हणजे 1.5. 1.5. हां 20 म्हणजे 15. नाही का थांब 3 किलोमीटर सॉरी. हां 3.5 नाही 3.75 म्हणजे 0.75. 0.75. 3 + 0.75 किती झालं? 3.75. 3.75 म्हणजे 3.1 पकडेल. 3.25 किलोमीटर झाले जाऊ. बरोबर ना? 3.75. हां 3.1. हां तेच मग आता थोडंसं पोस्ट रनिंग स्ट्रेचिंग करू. तुझं झालं स्ट्रेचिंग? नाही बाकी स्ट्रेचिंग करून मग जाऊया. हां आता टाईम झालं आहे 6:45 झाले आणि लाईट्स पण बंद झाले. आता डे लाईट आले बट सनराईज नाही झालं अजून. तर मग सनराईज होईल आता 10-15 मिनटात. दाखव तरी काय कसं समजेल. हे बघा आता उजेड झाला आहे बऱ्यापैकी. आणि हे फॉग आहे ना हे. हां टोटली फॉग आहे. पण इथे एअर क्वालिटीचा फरक समजतो लगेच मला. कारण पुण्यामध्ये माहिती आहे का असं समजून जाते की एअर पोल्युशन आहे पूर्ण. अच्छा कारण- आहे की नाही? नाही इथे खूप कमी आहे. नाहीच आहे म्हणजे. नाहीच आहे ना. कारण आम्ही लाईक पालघरच्या मेन इथे नाही आहेत ना. लाईक स्टेशनपासून 5 किलोमीटर लांब आहेत. थोडा बरोबर. गावाचा एरिया आहे. हो बट तरी पण इथे कंपनीज वगैरे आहेत. तरी पण त्याप्रमाणे कमीच आहे म्हणजे. खूप चांगलं आहे एअर क्वालिटी ॲक्च्युली. क्लिअरिटी चांगली. असं श्वास घ्यायला इश्यू नाही होत. पुण्यामध्ये भाई डायरेक्ट असं समजते डायरेक्ट की नाकामध्ये अच्छा पोल्युशन होते. हां असं Problem थोडी होतो श्वास घ्यायला. बर्निंग होते किंवा असं काहीतरी समजून जाते. तर मग आता स्ट्रेचिंग करू. हां आणि आता पब्लिक पण जमा झाले बऱ्यापैकी. 10 हां हे बघा इथे जनता आले. पोरं धावत आहेत फास्ट. आता आपण स्ट्रेचिंग करू आणि मग निघूया आपण पण. तर आता आमचं रनिंग वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही रिटर्नला चाललो आहेत. तर मग अजून सनराईज झालेलं नाही आहे. स्टील आमचं वर्कआउट झालेलं आहे म्हणजे रनिंग कंप्लीट झालं आहे आणि आम्ही आता रिटर्नला चाललो आहेत. तर मग आता किती टाईम झाला? 7 पण नाही वाजले अजून. म्हणजे 6:58 झालेत. तर मग 7च्या अगोदरच आम्ही निघाल्यात. आणि युजली मी तिथे पुण्याला असतो तेव्हा आम्ही सनराईज झाल्यावर धावायला स्टार्ट करतो. आज सनराईजच्या अगोदर आम्ही रिटर्न घरी चालल्यात. मग जाऊन नाश्ता वगैरे करू आणि मग दिवसाला सुरुवात करू. तशी सुरुवात तर झालेली आहे ऑलरेडी. आणि मग पुढचं बघूया आता. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज जवळपास 4.5 किलोमीटर रनिंग झालेली आहे. आणि मी तिथे हे स्क्रीनशॉट लावून देईल किती रनिंग झाले. ते थोडं इनॅक्युरेट आहे बट मग रफ आयडिया येऊन जाते आपल्याला. फिरा ना गाडी. ते ठेवू का इकडे? ॲक्च्युली ते शूज माझे नाही आहेत तर मग ते मला फिट होत आहेत. त्याच्यामुळे माझे पाय जरा दुखत होते. आता एकदम फिट होत होते ते म्हणजे. तरी पण कसं तरी रनिंग कंप्लीट केली. मग आता आपण जाऊया रिटर्न. आणि मी काय बोलत होता हां तुम्ही पण तुमचं वर्कआउट जे आज केलं ते तुम्ही कमेंटमध्ये टाका. चला मग आता हळूहळू आपण डिस्टन्स वाढवणार आहे. तसं हे जास्त डिस्टन्स नव्हतं. लास्ट टाईम 7 किलोमीटर होतं. बट हळूहळू डिस्टन्स वाढवू आपण. 10 किलोमीटर 12 किलोमीटर 15 किलोमीटर 20 25 100 80 असं. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आता मी चालू रिटर्न. चला गुड नाईट बाय बाय. तर जसं काय तुम्ही बघू शकता तिथे रस्ता एकदम टिपटॉप बनलेला आहे. बट ॲक्च्युली गरज मेन पालघरमध्ये रस्त्यांची. इकडे स्मार्टच्या समोर तर गरज आहे. एवढे खड्डे आहेत की असं रस्त्यामध्ये खड्डे नाही आहेत. खड्ड्यामध्ये रस्ता आहे. तर मग तिथे रस्त्याचं काम थोडं केलं पाहिजे. तर मग हीच आमची विनंती होती. तर चला आता मी व्हिडिओ एंड करतो. आणि थंडी गरमी आले अंगामध्ये. गरमी आली पण थंडी आहे ऑलरेडी.
हा म्हणजे थंडी आहे तसं एन्व्हायरमेंट मध्ये, पण हो. बॉडी थोडी Heat हीट झाली आहे. झाल्यामुळे हा. एवढं फील नाही होत आहे. हा. पण मागच्या 2-4 दिवसामध्ये थंडी अचानक वाढलेली आहे. उद्या यायचं काय पुढे उद्याचा काय प्लॅन आहे? हा, येऊ ना उद्या मी. ओके, उद्या पण येऊ आपण रायडिंगला. हा चालेल, उद्या 6:30 ला येऊ. ओके. ऍक्च्युली आज आम्ही जास्तच लवकर आले होते. जोश होताच. जोश फर्स्ट डे होता पालघरमध्ये रनिंग करायचा, तर मजा आली. हा चला भेटूया उद्या पण. बाय बाय. तर ॲक्च्युली सीन असा झाला आहे की माझे घरचे पण गेले आहेत वॉकिंगला, तर घरी आहे लॉक आणि माझ्याकडे नाही आहे चावी घराची. तर मी आलो आहे आता टेरेसवरती चालायला. जिथपर्यंत त्यांना यायला अजून 10-15 मिनटं लागतील. तर मग ते येण्यापर्यंत मी थोडी वॉकिंग वगैरे करून घेतो इथे टेरेसवर. आणि सीन असा होता की जेव्हा पण मी येतो आहे ना टेरेसवर, तेव्हा असे नवीन नवीन बिल्डिंगी दिसतात अचानक. आता ती जी मोठी बिल्डिंग आहे ना ती कंप्लीट नव्हती झाली, तुम्हाला दाखवतो थांबा. ही बघा, ही जी बिल्डिंग आहे ना ही माहीम रोडची आहे. आणि ही मागच्या वेळेस मी आलतो ना ऑक्टोबरमध्ये, तेव्हा एवढी नव्हती नोटिसेबल ती. तर आता खूप ती अशी दिसते डायरेक्ट की मोठी बिल्डिंग आहे असं. अजून ही बिल्डिंगचा पण खूप चांगला प्रोग्रेस झाला आहे आता. हे 2 तर झालेलेच आहेत आता. तर हळूहळू हा एरिया भरून जाईल पूर्ण बिल्डिंग्सने. हा तर भरतोय आता. म्हणजे तिथे बघा, तिथे पण एक बिल्डिंग बनत आहे नवीन. तेच आहे, मग होत आहे हळूहळू डेव्हलपमेंट. हे काय आहे, सही आहे भाई. चला आपण थोडंसं वॉकिंग करू आता. आणि कबूतर. तर चला बाय बाय. आता शेवटी मी व्हिडिओ एंड करतो इथे. तर आता जस्ट सनराईज झाला आहे. किती वाजले 7:18 झाले आहेत. आणि सूर्य एकदम लाल आहे. व्हिडिओमध्ये तेवढं दिसत नाही आहे, बट एकदम लाल भडक सूर्य आहे. थांबा मी फोटो काढायला ट्राय करतो.